भावेश आणि हरेश दोन्ही बाजूला दोघ जण. पहिला चेंडू भारी खेळला, टिकलाय भारी आणि रनी तेवढा भारी धावलाय. एट मात्र खरीच मान दिला एड धावपल काल यो कालाय रन. अजून थोडं येता येरू ही सुरुवात झाली आहे. अजून कार्यक्रम बाकी आहे फिट करायचा. आता मात्र स्ट्राईकला देखतो आपण राजेश दादा देख तू जरी विचार केला खरेदी एक बाजूला दा गावनी एक बाजूला पोही. कोण कसा करीतो अंगशीच क्या दोन्ही गाव अंगल जात. बाबा येट आप फील केली ती का काय माझं इकडं व्हायबर झाली तुम्हा व्हायबर. हा हा पर्ण मात्र लगेच निर्णय दिला आम्हाला. आपण पाहू शकाल इथे हरीश दादा मिरकुडे नक्कीच बाद होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. सॉरी राजेश दादा मग नक्कीच बाद होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय. धक्का क्रमांक बसतोय पहिला टीम 10 गाव या संघाला. नक्की नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय. धीरज पवार खेळपट्टीवर जाताना पाहतोय. बंडाऊंच्या भूमिकेत इथे आपण खेळपट्टीवर दाखल होताना पाहतोय. परंतु जर विचार केला तर खेळपट्टीवर जोपर्यंत हरीश नावाचा फलंदाज आपण पाहू शकाल तोपर्यंत नक्की धापलकाचा अंत जो मात्र आपल्याला सांगता येणार नाही. कारण की खरंच जर ओपन क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा बोलबाला आपल्या गावाचा बोलबाला जो मात्र लावला असेल तोच फलंदाज आपण नॉन स्ट्राईकवरती पाहतोय हरीश मिरकुटे. आणि निश्चितपणे स्ट्रायकरवरती जाताना आपण धीरज पवार फलंदाज पाहतोय. टीम 10 गाव संघाकडनं बंडाऊंच्या भूमिकेत दाखल झालाय. गोलंदाजी मार्गवती गोलंदाज भावेश बुटुरे जे मात्र नक्कीच सज्ज असतील. स्ट्रायकरवरती मात्र धीरजला पाहतोय. बाबा 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 यो रट्टा मारितो का काय. तेवढा आमचा फिल्डर भारी आहे. तुला वाटला काय तूच बू भारी मारितो. तू दे कोटून धाई मारित आला थांबायला यो कुदरन दिला. गडी बारीक आहे पण पावर मस्त आहे गड्या का. तशीच पावर धावायला लागेल. धापलं का आपण 2 या धावसंख्येवर पाहतोय. स्ट्राईकला जर विचार केला तर स्ट्राईकमध्ये आपण हरीश मिरकुटेला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवती भावेशला पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू चेंडू मात्र नक्कीच शतरक्षकाला बेट काढून सीमारेषेचा वेध घेतोय. हा येतोय हरीशच्या बॅटमॅन खणखणीत चौकार. तिचा झिंगून टकी तो असाच जिंकायचं जाऊन दे दिसभरात. गोलंदाजी मार्गवती पुन्हा एकदा भावेशला पाहतोय. स्ट्राईकमध्ये पुन्हा एकदा आपण हरीशला पाहतोय. नक्कीच सामना कंटिन्यू करायचा आहे. पहिले षटक अजूनही आपण प्रगतीपथावर पाहतोय. गोलंदाजी मार्गवती भावेश पठारे नक्कीच स्ट्रायकरमध्ये मात्र हरीश मिरकुटे. ते धापलकावरती धाबा लागल्या गेल्या 6 धाबा. पहिल्या नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच इथे मोठ्या फटक्याचं रूपांतर करायचं प्लॅन आखलं गेलं होतं परंतु जे मात्र सोपं झालं नाहीये. कारण की खरंच जर यॉर्क लाईनचा चेंडू जर खेळायचा म्हटला तर नक्कीच सोपा नाहीये. नक्कीच इथे निर्धाव चेंडूचे फेके पाहायला मिळते. ते धावफलक जे मात्र अतिशय शांत गतीने पाहतोय. 6 या धावसंख्येवर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवती गोलंदाज भावेश बुटुरे पाहतोय. स्ट्राईकमध्ये मात्र धीरज पवारला पाहतोय. सॉरी हरीश मिरकुटेला पाहतोय. अरे खरीच ह्यो एक्काचा हा का 10 गावचा. कमी नाही चॅप्टर. टुचकून बॉल करीतो पुसकून बॉन्ड्रेल घालितो.
नक्कीच धन्यवाद. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा जे मात्र पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात 10 धावा पाहतोय धावफलकावरती. गोलंदाजी मार्गोदे आपण नितेश भोईरला पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी जी मात्र आपल्या खांद्यावरती संघ नायकाने दिली आहे. नक्कीच स्ट्रायकरमध्ये फलंदाज आपण धीरज पवारला पाहतोय. नॉन स्ट्राईकला हरीश मिरकुटे पाहतोय. इथे स्ट्राईक नव्हती फलंदाज धीरज पवारला पाहतोय. गोलंदाजी मार्गोदे नक्कीच नितेशला पाहतोय. P1चं षटक नक्कीच समाप्त झालं. 30 सर्कलच्या बाहेर जर आपण विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक नक्कीच सॉरी नक्कीच 2 षटकांचा पॉवर प्ले. नक्कीच या दुसऱ्या षटकामध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक पाहू शकाल. खोलमट टप्प्याचा चेंडू होता. इथे अतिशय भन्नाट वेग होता. फलंदाज धीरजला चेंडू समजला नाही. चेंडूच्या मात्र नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. सुरेखरित्या मात्र नक्कीच गोलंदाजी हाताळता नितेश भोईरला पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल इथे मात्र फुलटॉस चेंडू मात्र नक्कीच फेकून दिलाय मिड विकेटला. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि निश्चितपणे इथे धावफलकावरती एक धाव जी मात्र घेतली जाईल. एका धाब्याच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 11 वर जाताना पाहतोय. स्ट्राईक मात्र आता जर विचार केला तर नक्कीच हरीश मिरकुटेला पाहतोय. गोलंदाजी मार्गोदे गोलंदाज नितेश भोईर असेल. पहिल्या चेंडूची फेकी अतिशय जी मात्र नक्कीच निर्धाव केली. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केली. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे जी मात्र कामगिरी करतोय गोलंदाज नितेश. त्याचप्रमाणे जर विचार केला तर स्ट्राईकमध्ये हरीश मिरकुटे जे मात्र आपल्या नावाचा बोलबाला साता समुद्रा पलीकडे नेऊन ठेवलाय. तोच फलंदाज इथे आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. कशा प्रकारची कामगिरी जी मात्र या चेंडूवरती केली जाते. फुलटॉस चेंडूला मात्र नक्कीच फेकून दिलाय. बीमार असेल तो चुकी केली तो काय सोडील. तो तेवढ्या भारीच आहे कारण त्याला आयतरन यायचं होतं ना. बॉल योग खेळायला भेटतो. अरे दादा आता कसा आता पाकिट इकडं भरायला लागल मात्र बोनसचा. बरोबर या चेंडूवर ज्या मात्र धावा येतील 5 आणि 5 धावेच्या मध्ये आपल्याला 16 वर जाताना पाहतोय. यापुढील चेंडू जो मात्र हरीश साठी फ्री हिट असेल. या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा जो मात्र घेतला जातोय फलंदाज हरीश. भिंगायला रे भिंगायला ज्याला भुर 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 तो चौकार. बरोबर तो काहीतरी आज खाऊन आलाय सकाळचे. बाहेर आल्या मा विचारीन द्याल काय खाऊन आलाय माले सांगजो. हा रे दादा अरे दादा ओके ओके नक्कीच धन्यवाद. या चौकारीच्या साह्याने आपल्याला आपण पाहू शकाल थोडासा फ्लाय झालाय. 20 या धावा पाहतोय धावफलकावरती. दुसऱ्या षटक अजून प्रगती पथावर पाहतोय इथे नितेश. नक्कीच नितेशला मात्र थोडासा संघर्ष करावा लागतोय. धावा रोखाव्या लागतील. जे मात्र नक्की निर्धाव चेंडूची फेकी करावं लागेल. महत्वाचे असेल कारण की जर विचार केला तर सामना महत्वाचा आहे. इथे मात्र हरीश साठी जे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षकाचा जे मात्र जाळा लावला जातोय सापळा लावला जातोय. सापळ्यामध्ये नक्कीच हरीशची विकेट जी मात्र भेटली जाते का. सुरेख प्रकारचा चेंडू नक्कीच स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. नक्कीच चेंडूला मात्र अडवण्यास क्षेत्ररक्षकाला शेवटच्या मोमेंटला नक्कीच यश येत आहे. नक्कीच निश्चितपणे धाबा ज्या मात्र धावफलकावरती आपण पाहू शकाल जाबून पोहोचतोय. नक्कीच गाव दहीगाव सॉरी 10 गाव 22 या धावसंख्येवर पाहतोय. नाव आहे हरीश मिरकुटे. गाव आहे 10 गाव. खेळला जातोय सामना नक्कीच वाहुलीकर चषक. या मैदानावरती भव्य दिव्य हे प्रारंग सजवलंय आणि या प्रारंगणामध्ये आपल्याला खेळताना 2 खेळाडू पाहतोय एकमेकांसमोर येऊन पोहोचलेत. भिंगायला रे जेला 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 चौका जेला चौका. बरोबर बरोबर आज त्यांना मला तर वाटत मेंटॉस खाली आहे. मेंटॉस बरोबर दिमाग की बत्ती जलाव. खरीच टाइमावर वापरितो काम. धावफलक आपण पाहतोय 26 26 धाबा पाहतोय इथे धावफलकावरती.
आणि की निश्चितपणे ज्याप्रमाणे धावफलकाला धाबा जोडायच्या होत्या त्या धाबा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसरं षटक प्रगती पथावर इथे आपण नितेशचं पाहतोय. खऱ्या अर्थाने नितेशने षटकाला सुरुवात अतिशय भन्नाट केली होती. निर्धाव चेंडूने सुरुवात केली होती, परंतु इथे शेवट करताना नक्की थोडासा संघर्ष करावा लागतोय. चौकारांचा पाऊस पाडला जातो. त्या पावसात जर छत्री जर बनायचं असेल तर नक्कीच निर्धाव चेंडूची फेकी करणं महत्वाचं असेल. धावा रोखाव्या लागतील. आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 16 धावा खर्च केल्या तर इथे नितेशनं. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय नितेश. स्ट्रायकर मात्र सज्ज असेल. हरेशला पाहतोय. इथे मात्र नक्कीच काय फटका सजवलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. वाऱ्याचा वेगाने जे मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घेतोय. चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. नक्कीच हा येतोय हरेशच्या बॅटमॅन खणखणी चौकार. षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात येतं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 30 या धावसंख्येवर पाहतोय. अतिशय भन्नाट जे मात्र धावफलक जो वेगाने नेऊन ठेवलाय. जर विचार केला तर फक्त आणि फक्त 9 चेंडूचा सामना केलाय आणि धावा ज्या मात्र वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय. त्याचं नाव आहे हरेश मिरकुटे. गाव आहे 10 गाव. आणि किती ते भन्नाट आपण इथे सामना रंगताना पाहतोय. नक्कीच आतापर्यंत जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ झालाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ जे मात्र शिल्लक असेल. या 18 चेंडूमध्ये धावा धावफलकावरती कशा प्रकारे जोडल्या जातील, कारण की धावा जोडणं महत्वाचं आहे. कारण की जर विचार केला तर टीम गावदेवी पोई सुद्धा संघ एक मातब्बर संघ आहे आणि तिळ मात्र शंका नाहीये. धावा बनवणं गरजेचं असेल टीम 10 गाव संघासाठी आणि ते धावा रोखणं महत्वाचं असेल टीम गावदेवी पोईसाठी. नक्कीच वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक जे मात्र आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती भावेश बुटेरे येतोय पुन्हा एकदा. स्ट्राईक जर विचार केला तर धीरज पवारला पाहतोय. नॉन स्ट्राईकला जर विचार केला तर हरेश मिरकुटे पाहतोय. इथे खरंच आता मात्र आपण 38 सर्कलच्या बाहेर मात्र शंका नाही. 5 क्षेत्ररक्षक पाहू शकाल आणि कशा प्रकारची जी मात्र क्षेत्र रचना जी मात्र धीरज साठी केली जाते. महत्वाचा आहे सामना, महत्वाचा आहे. इथे मात्र पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्गमध्ये भावेश बुटेरे. नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू चेंडूला सन्मान दिलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होते. निश्चितपणे चित्त्याच्या चपळाने घेतली जाते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक जो आपण थोडंसं जे मात्र नक्कीच परिवर्तन करताना पाहतोय. 31 या धावसंख्येवर पाहतोय. 31 धावा धावफलकावरती पाहतोय. तिसऱ्या षटकाला इथे मात्र प्रारंभ झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक जी मात्र आता असेल हरेश मिरकुटे असेल. नक्कीच आतापर्यंत भन्नाट फलंदाजी केली. 9 चेंडूचा सामना केलाय. 27 धावा धावफलकावरती. जिगरबाज रायते विपक्षीय सिद्धिविनायक आपटी दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस विन करण्यासाठी नक्कीच टॉस का बॉस मध्ये यायचंय. स्ट्रायकरमध्ये पुन्हा एकदा आपण धीरजला पाहतोय. गोलंदाजी मार्ग मात्र खरंच भावेश पहिल्या षटकामध्ये सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. इथे तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा आतापर्यंत खरं खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या मात्र चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय, फलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण की धाबा येणं महत्वाचं आहे टीम 10 गाव संघासाठी आणि की तिथे धाबा रोखणं काम करायचं असेल गावदेवी पोई संघासाठी. दोनही संघांना काम करायचे, परंतु काम करेल कोण. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडूला मात्र सन्मान दिला. सुरेख क्षेत्ररक्षण झालं. निश्चितपणे चित्त्याच्या चपळाने घेतली जाते एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीने धावफलक आपण पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन होत आहे. धावफलक पाहतोय आपण 33 धावा पाहतोय इथे धावफलकावरती. पुन्हा एकदा येतो 86 हरेश मिरकुटे स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज असेल भावेश. इथे कशा प्रकारची कामगिरी, कारण की सामना महत्वाचा आहे. कारण की निखिल सरांनी सांगितलं प्रत्येक सामना डू ऑर डाय. अरे यो यल पाटला रे. अरे दिला पिंगून. हा बरोबर बरोबर. पुष्पा
सीमा पार जातोय चौकारांसाठी आणि किती या 4 धावेच्या मदतीने धापलक आपण पाहू शकाल 37-37 धाबा पाहतोय इथे धापलकावरती. इथे ज्याचं नावाचा बोलबाला चाललाय फलंदाज हरीश मिरकुटे वैयक्तिक आतापर्यंत 32 धावांवर खेळपट्टीवर पाहतोय. पुन्हा एकदा एक प्रकारचा चेंडूला मात्र फेकून दिलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय बॅक टू बॅक. हा येतोय हारेच्या बॅट मधनं दुसरा चौकार. साह्याने धापलकरती तब्बल धाबा जाऊन पडला. 41 धाबा पाहतोय. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर पाहतोय. इथे भावेशचं पाहतोय. नक्कीच शेवटचा चेंडूचा खेळ जो मात्र नक्कीच या षटकामधला शिल्लक असेल. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा आपण हरीश मिरकुटेला पाहतोय. खरंच अतिशय प्रभावीदायी जी मात्र इथे फलंदाजी पाहायला मिळते टीम दहागाव संघाकडनं. पुन्हा एकदा सर एक प्रकारचा चेंडू नक्कीच गली पॉईंटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. सर एक क्षेत्ररक्षण झालं निश्चितपणे जी मात्र एक सिंगल धाव जी मात्र घेतली जाते. सिंगल धावेच्या मदतीनं इथे षटक क्रमांक तिसरं संपुष्टात येतं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावा आपण पाहू शकाल 42 धावा. नक्कीच ड्रिंक टॉली मैदानात जायचंय तोपर्यंत नक्कीच मी तुम्हाला घेऊन जातोय डीजेच्या माध्यमातून. ऐकूया सुमधुर संगीत. सरपंचाची काय गोष्टी सांगता गपचूप गोष्टी सांगायची काय. नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ जे मात्र आपण पाहतोय झालं ना. 18 चेंडू मध्ये धापलकावरती धावा लागल्या गेल्यात 42 धावा पाहतोय इथे हरीश मिरकुटे. आपण पाहतोय जर विचार जर केला तर नक्की 13 चेंडूचा सामना केलाय आणि आतापर्यंत 37 धाबांवर मैदानामध्ये खेळताना पाहतोय. दीपकला पाहतोय गोलंदाजी मार्गवरती येतोय. दीपक चौथ्या षटकाची जबाबदारी इथे दीपकच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंडवरती जर विचार केला तरी इथे नक्कीच हरीश मिरकुटेला पाहतोय. विकेट केला नक्कीच चेंडूला जे मात्र नक्कीच गॅप सिलेक्शन मध्ये लोटून दिला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय आणि निश्चितपणे धाबा ज्या मात्र धापलकावरती 2 ने जोडल्या जातील. 2 धावेवरती समाधान मानावं लागतं टीम दहागाव 11 संघाला. 2 धावेच्या मदतीने धापलक आपण पाहू शकाल जाबून पोहोचते टीम नक्कीच दहागाव 44 धाबा पाहतो इथे धापलकावरती. बहीण भाऊ सरपंच जास्त सांगू नका. नक्कीच गुलुगुलू बाता नका करू. राग नाही येत ना तुम्हाला. हा मग हा आपल्याला त्याच काम करायचं आणि त्याच साठी मला तुम्ही बोलायला आहे ना. शाहिद काकाला माहीत झाला तर घामकडीला. जाऊन दे चला जातो तुम्हाला परत जेवून ग्राउंड मध्ये.
अरे दादा तिकडे दे ना कसा राहिलाय कारण तो कमी कुथाईलाय का 39 धावा कुथाईली या सर एक प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच इथे पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूवरती परंतु चेंडूच्या मात्र नक्की सीमारेषा बाहेर निघून जातोय चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने आपलं थोडंसं आपण नक्कीच परिवर्तन पाहू शकाल 49 धाबा इथे धापलकावरती पाहतोय चौथं षटक अजूनही प्रगतीपथावर पाहतोय नक्कीच अपर कट जे मात्र नक्कीच आपण पाहिलं नक्कीच चेंडू सीमा बाहेर जातोय नक्कीच इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल दीपकला पाहतोय दीपक कुठे येतोय गोलंदाजी मार्गुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली सुपला शॉट यो कंचा डाव आहे का सुपला याला दादा सुपला शॉट अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला बुबारी सुप्पाजार का यलपाटला तिथे किला भारी या जागा प्रेक्षक माझी एक एक कांडी लो झाली का तुम्ही लगेच आवाज दिला का डायरेक्ट बॅटरी फुल होते आज सात जर मला नक्कीच साथ दिल तर भू मजा येईल र तर नक्कीच आपण पाहू शकाल हरीश मिरकुटे वैयक्तिक 47 धावांवर खेळतोय 16 चेंडूचा जो मात्र सामना केलाय इथे खरंच 50 धावा होतील का जे मात्र पाहायला मिळतील आणि नक्कीच डगआउट मधून जे मात्र प्रोत्साहित इथे टाळ्यांचा वर्षाव केला जातोय हरीश मिरकुटेसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी दीपक असेल स्लोपवर गतीचा चेंडूचा नक्कीच वापर केला होता चेंडूला मोठ्या फटक्यात रूपांतर करायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही परंतु निश्चितपणे जे मात्र एक धाव धावफलकावरती जोडली जाईल एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 54 धावसंख्येवर पाहतोय टीम दहगाव स्ट्रायकरने जर विचार केला तर धीरज पवार पाहतोय खरंच अतिशय सुरेख पार्टनरशिप इथे आपल्याला पाहायला मिळते जर विचार केला तर जास्तीत जास्त स्ट्राईक जे मात्र हरीश मिरकुटे यांच्याकडे आपण पाहिली असेल आणि निश्चितपणे जे मात्र पुन्हा एकदा सुरेखरित्या एक धाव जे मात्र धावफलकावरती घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल धावफलक 55 धावसंख्येवर पाहतोय दादा 2 रन बाकी आहे फक्त का बॅट तो वर नाही केलं तर माईक वर तर करी तूच हा बरं अरे दीपकचा मला वाटत नक्कीच शेवटचा बॉल आहे बरं हेच बॉल मारितो का तयार दात आवळ हा बुबारी केलाय जातो फिल्डर पण भारी त्या नाही बुबारी आडेलाय नक्कीच 2 धावा तर झाल्या तिसऱ्या धावेचा कॉल केला जात होता नक्कीच इथे धाबाच्या स्वरूपात दीपकला परतावं लागतं धीरजला अरे दादा बॅट वर तर कर तुझं केवढं झालं 50 रन झाला हा धन्यवाद बुबारी खेळला प्रेक्षक वर्गाला सुद्धा माझी विनंती असेल फलंदाजासाठी नक्कीच जोरदार एकदा टाळ्या वाजवा हरीशसाठी हॅलो जर विचार केला तर या टुर्नामेंट मध्ये पहिली 50 जी कोणी मारली असेल तर नक्कीच त्याचं नाव असेल हरीश मिरकुटे गाव असेल दहगाव अतिशय भन्नाट इथे मात्र फलंदाजी खरंच मी ज्यावेळेस इथे सामन्याला टुर्नामेंटला जे मात्र नक्कीच सामन्याला इथे सुरुवात झाली त्यावेळेस नक्कीच उल्लेख केला होता कारण की जर विचार केला तर मी हरीश मिरकुटे नाव ऐकून होतो परंतु फलंदाज मी पाहिला नव्हता परंतु आता मात्र देखलाही आणि चांगलाच मस्त आता देखून ना सा बॉल राहिला केवढं धुई तो बरं गोलंदाजी मार्गवरती आपण योगराज भुटेरेला पाहतोय 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईक मध्ये जर विचार केला नाही की हरीश मिरकुटे असेल 18 चेंडूमध्ये तब्बलच्या मात्र वैयक्तिक 50 धावांवर खेळतोय 9 स्ट्राईकला जर विचार केला तर भगवानला पाहतोय भगवान मिरकुटे 6 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते कारण की दापोलक जो फ्लाय झालाय दापोलकरती धावा जर विचार केला तर एकट्या हरीश मिरकुटेच्या 50 धावा आणि सांघिक जर विचार केला तर 57 धावा पाहतोय
7 धावा सोडल्या तर सगळ्या धावा ज्या मात्र हरेश मिरकुटेच्या नावावरती आहेत. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्ट्राईक मध्ये हरेश मिरकुटे, गोलंदाजी मार्ग होती योगराज बुट्टोरे. बाबर रे भिंगायला रे भिंगायला जेला भिंगायला. बरोबर. अंपर अंपर आमचं लगेच हात वर्त करता. 6च रन देता. 7 नाही भेटायचं पण 6 मात्र जाणं खोदून कडलं. तू पोलीस स्टेशन मध्ये शिकाय होता का असं रट्ट दे आलं ना फटाफट वाजी तो बॉल. भारी दादा कठीण भारी खेळतो. पहिलेच बॉल मात्र योगराज दादा तो बॉल भासायला का काय केला. योगराज दादा तो गडी काय साधा नाही. तो दिसत तसा तो चांगला धुणार गडी आहे. तो शिकायलाच गेला ना तिकडे चांगला फटाफट बॉल घाली तो बाहेर. बरं येरी तू ये बॉल काय करी तो. त्याचा नाव आहे योगराज आणि गाव आहे पोई. तोय काय कमी नाही हरेश दादा. त्याची पावर आहे पावर. तुला दे कायची वैद्य दे का आता 4 बॉल. नक्कीच इथे निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळाली. कमबॅक करताना गोलंदाज योगराजला पाहतोय. काय खालाय आणि काय नाही. योगराज दादा यो नाही आज ठीक येत. तो बॉल आरडत गेला तर मला इकडे बी वाटला जा. ते आवेल गाड्या नाही हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय. परत येतो का नाही येरा गौ साहेब तिकडे 7-8 जण आला हा उसा आहे त्याची अजून. हा उलीची खास जाऊन दे उलीची खास होय त्याचे 3 आज जाऊन दे हेलपाट तिकडे 3 बॉलात कसा घाम कडी तो ये तू बरं. पण खरंच इथे जर कमबॅक करायचं असेल तर योगराज बुटेरेला जे मात्र नक्की निर्धाव चेंडूची फेकी करावी लागेल. फलंदाजाला थांबवावं लागेल. इथे प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन करणं महत्वाचं असेल. कारण की जर विचार केला तर धावफलक जे मात्र 69 धाबा पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू नक्कीच चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतो. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत धावा ज्या मात्र घेतल्या जातील 2 धावा. आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल 71 या धावसंख्येवर पाहतोय. तर नक्कीच जिगरबाज रायते संघाचा संघनायक तसेच सिद्धिविनायक आपटी संघाचा संघनायक आपण लगेचच टॉस का बॉस मध्ये टॉच विन साठी यायचंय. काय रे काय झाला बासला. तुझ्या जाताना तो खिशातूच दे तू बघू आवडलाय तुझा नुसता हेलपाटी तो जेवण वय एकदाचा परत नको येत ठेवतो बॉल. त्याची हाऊस अजून नाही कमी का धुईलाय नुसता हेलपाटी तिकडे जायचं तो. ते आमचं रायतेचा गाजे हसत आला. या 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 करू मजा आपण तुमची उली करू टेन्शन नका जाव. ओय बाबा आता तो बू आरडला बू धुईला त्याला तू योग तरी जरा गप राहून दे. योगच बॉल वाचायला आहे. योगराज आता पाहतोय आपण पुन्हा एकदा नक्कीच एक प्रकारचा चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव तर घेतली दुसऱ्या धाबेचा कॉल केलाय. आणि निश्चितपणे दुसऱ्या धाबेचा कॉल जे मात्र इथे असफल राहतोय. आणि विकेट जाते. एक सिंगल धाव तर घेतली आहे आणि सिंगलच्या मदतीने आपण आइए दोस्तों अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे. अरे दादा ते बी चेंडू खेळला आणि तेवढं रन केलं तू. काय गडी आहे कठीण भारी खेळला तू. केवढं रन केलं. अरे माझे देवा देवा 71 केला नाही फक्त 7च रन अर्ध केला. काय कामाचं नाही अर्ध. तो मात्र आपला काम फिट केलाय. भगवान दादा तू फक्त 10च मारायचे आता. जाऊन दे चल काम तर केला त्याना काय आता खेळून जा कसा काम करतो फिट बरं. पण तुम्हाला वाटलं काय पोझिशन काय कमी नाही व ते गडी मध्ये का तुका काय त्याच्यात कठीणात ते यल पाठवून देतील सगळं.
सिद्धिविनायक के कैप्टन रुपेश मेरे साथ हैं। रायते के कैप्टन भी मेरे साथ जुड़ चुके हैं और अरसलान शेंदू के हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। टॉस को जीता है इस वक्त सिद्धिविनायक आपटे के कैप्टन ने। रुपेश, नाणेफेक जिंकले, काय करणार? आम्ही फर्स्ट तर क्षेत्ररक्षण करणार. कसा वाटला वावलीकर चषकमध्ये? आयोजन तर खूप छान आहे, खेळायला खूप मजा येईल. दिसतं ग्राउंडच एवढं क्लिअर आहे का खेळण्यात खूप मजा येणार आहे. क्षेत्ररक्षण घ्यायच्या मागे काय उद्देश आहे? काय नाही, सर्वांचा आमचा गेम प्लॅन असतं. प्रत्येक वेळेस असं मला असं प्रत्येक वेळेस वाटतं की टॉस जिंकावं आणि जो आमचा निर्णय असतो तो ठामपणे मी सांगून देतो. पॉवर प्लेमध्ये कोणते गोलंदाज आहे जे तुम्हाला विकेट घेऊन देईल? पॉवर प्लेमध्ये तर प्रथमतः तर गोपाल आमचा तोच पहिली ओव्हर मारणार किंवा मी स्वतः. आम्ही ते गेम प्लॅन करून बघू ग्राउंडमध्ये गेलं. ऑल द बेस्ट. पहिला सामना तुम्ही खेळता आणि वावलीकर चषक वावली टायगर्सनी एक महान स्पर्धा इथे आयोजित केले, कसा वाटतो? पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन की एवढा चांगला ग्राउंड आम्हाला खेळायला दिला आणि संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल वावलीकरांचं अभिनंदन आणि धन्यवाद. नाणेफेक जिंकले असते ते काय करते? आम्ही हे बॅटिंगच घेणार होतो का टार्गेट देणार होतो त्यांना, आमच्या मनासारखंच झालं. फ्लाइंग स्टार्ट कुठले फलंदाज आहे ज्यांची अपेक्षा आहे की पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी करतील? सागर सुरोशी आहे आणि सुनील पवार आणि मेक्षम पवार. या मॅचमध्ये तुमच्या संघात कुठला ट्रम्प कार्ड आहे तो जयेश पवार. अटीतटीचा सामना होईल? हो, कारण की समोरची टीमही चांगली आहे. कोणाला कमी लेखू नये क्रिकेटमध्ये. क्रिकेट इज अनसटल गेम म्हटलं जातं आहे, त्या उद्देशाने. All the best. The news from the toss box is Siddhivinayak Apte won the toss, elected ball first, is back to the commentary box. ओय बाबे दादा, खाऊन गेलं ना काहीतरी? हॅलो, हॅलो. भावेश आणि महेश, भावेश बुटेरे स्ट्राईक न द्या, पण ही खेळपट्टीवर ही जोडी दाखल झाली आहे. जर विचार केला तर नक्कीच 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानामध्ये संघ नायकाने जे मात्र विश्वास दाखवलाय. आणि की पहिल्या षटकाला इथे सुरुवात होते. धीरज पवार येतोय गोलंदाजी मार्कवरती. अरे बाबा या नाही काय तर खाला. ओय मेंटॉस नाही ना? या ना बोलताच काय खाऊन आलाय. कारण देख ना कसा मारितो, दात आवळून मारितो, चवढ्या काल दात आवळून मारितो. खरंच
पहिल्या चेंडूवरती एक चमकार पाहायला मिळालं. स्वागत केले इथे धीरज भावेशने. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय. अरे अरे भिंगायला रे भिंगायला अरे तो हरेश दादा खाला काय मग मेंटॉक्स या ना फॅन्टॉक्स खाऊन आला आणि मुस पावर आली आहे. चमकार षटकार कुठे तो वज वज अजून बॉल खेळायचा. बरं तुम्हाला आवडत नाही वाटत रे. माझं एकच टाळी वाजली तर मला बॅटरी जरा वाटत आहे. मग कसा आहे बोलाय वाटत ना. तसा मग आता मग बदली तुली भाषा जाऊन दे. तो सरपंच बी आला वया पळा तुम्ही तेटून शपथ. इथे नक्कीच एक प्रकारचा चेंडू होता. चेंडूला मात्र नक्कीच केवळ एक फाईन लेगला खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. निश्चितपणे जे मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावते. कमबॅक करताना गोलंदाज धीरज पवारला पाहतोय. दापोलक मात्र आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धाबा जे मात्र नक्कीच दापोलकावरती पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानात सामना अतिशय भन्नाट रंगतोय. 3 चेंडूचा जे मात्र सामना केलाय भावेशने वैयक्तिक 10 धाबा. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता. नक्कीच मोठा फटका सजवायचा होता, खेळायचा होता, परंतु नक्कीच इथे मात्र बॅटची हलकीशी एज लागते आणि एक सिंगल धाव जे मात्र दापोलकावरती जोडला जाईल. एका धाब्याच्या मध्ये दापोलक 11 या धाव संख्येवर पाहतोय. पहिलं षटक अजूनही इथे धीरज पवारचं प्रगती पथावर पाहतोय. इथे खरंच धावांची जर अपेक्षा असेल आणि त्या प्रकारची जी मात्र इथे फलंदाजी केली जाते, गोलंदाजाला मात्र कमबॅक करणं महत्त्वाचं असेल, फलंदाजाला धावा घेणं महत्त्वाचं असेल, परंतु इथे मात्र नक्कीच कोण कुणावरती भारी पडेल हे मात्र नक्कीच येणाऱ्या षटकांमध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला माहीत होईल. कारण की सामना महत्त्वाचा आहे. निखिल सरांनी सांगितलं प्रत्येक सामना डोअरडा आहे प्रत्येकासाठी आणि तो नक्कीच या स्पर्धेचा वैशिष्ट्य आहे. भूभारीला आयला शिकायला या ना. अरे दादा मग मारी त्या देखला तर नाही या ना. लागला तर आज फोकार राहिले. अय फोकारू नको, घुमय उलाला घुमय. धीरज याला भिंगायल्याशिवाय पर्याय ना. तो लागला हिंगवायला. भिंगीत नाही चोबार बाबा आहे तो बू. बू चोबार आहे. चोबार नको आता. आता या मात्र चांगला काय तर दाई हिंगा तुझा तसा नाही थांबायचा तोही. आता तू काय राजा करीतो. तुझ्या कानात काय तर मंत्र द्या लागल. वाईट नको घालवा. आता चांगला जाऊन दे. दापोलकावरती आपण पाहू शकाल 15 धाबा दापोलकावरती 16 धाबा दापोलकावरती पाहतोय. नक्कीच एक वाईटच्या रूपाने पुन्हा एकदा दापोलकावरती धावा जोडली जाईल आणि 16 दापोलकावरती धावा पाहतोय आपण. सुरेख प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा नक्की चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल तर घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय का, परंतु निश्चितपणे एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दापोलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 17 धावा. तर नक्कीच जर माझं समालोचन जर आवडत असेल या आमच्या ठाकरी भाषेत तर मित्रांनो नक्कीच माझ्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की मला समजेल नक्की तुम्हाला आवडतंय की नाही. कारण की तसं मला बदल करायचा. तर नक्कीच इथे 7 मिनिटे एनर्जी वाढवली जाते माझी. पॉवरफुल बॅटरी झाली. आत्ता मात्र सदर नका वाजू. हा उफलल माझी बॅटरी. हां फुल चार्जिंग केली तुम्ही. आता काय ठोक्यावर ठोकं पडायला लागलं त्याला काय आता टोकही नका. आता आमचे कॅमेरामॅन भारी रे कसं दे कसं मारता. खरंच मित्रांनो सर्वात जर विचार करायचा म्हटला तर निखिलजी ठोंबरे माझ्यासोबत जे आहेत तर नक्कीच मित्रांनो मी ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये उतरलो नव्हतो तिथून खऱ्या अर्थाने खरंच त्यांची माझी ओळख नव्हती, परंतु मी प्रत्येक टुर्नामेंट आणि प्रत्येक समालोचन ते कसे बोलतात जो मात्र नक्कीच कुठला चेंडू कुठल्या दिशेला खेळला जातोय दादा नक्कीच मी तुम्हाला माझ्या गुरुच्या प्रमाणे मी खरंच तुमच्याकडनं जे मात्र सर्व जे समालोचन मी तुमच्याकडनं शिकलोय आणि की तुम्हाला ठाऊक नसेल परंतु नक्कीच
चेंडू जातो सीमा पार. हा येतोय कणकणी चौकार. आपण नक्कीच खेळाडू कक्षामधून आवाज जो मात्र द्यायचा नाही मित्रांनो. नक्कीच आपण पाहू शकाल जे दापलकरनी धावा ज्या मात्र जामून पुतील या चौकारीच्या साह्याने 21 धावा पाहतोय. इथे मात्र नक्कीच महेशला मात्र परतावं लागतं. धक्का क्रमांक बसतोय पहिला टीम पोही संघाला. आणि निश्चितपणे जे मात्र जे काम करायचं होतं ते मात्र नक्कीच गोलंदाज राजेश मिरकुटेने केलं. राजेशने सांगितलं गड्या तू माझा चौका मारलाय ना, आता देख तुला कसा लाई तू का नाही बाहेर. बरोबर काम फिट केला द्या ना. महेश दादा तुला नसं आवडला काय, जाऊन दे चल. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल इथे खेळपट्टीवर जाताना पाहतोय. इथे मात्र घडलं काय, तर खरंच आपण गोलंदाज राजेश मिरकुटे याचं नाव का घेतलं जातं मित्रांनो, कारण की आपल्याकडे काय अनुभव आहे तो अनुभव दाखवतोय. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण जे मात्र टीमला प्रशिक्षण राहतं नक्कीच हरीश दादा मिरकुटे यांच्याकडनं. कारण की अनेक वर्षापासून जे मात्र नक्कीच राजेश मिरकुटे जे खरंच या संघाला जे मात्र पूर्ण संघाला जे मात्र नक्कीच इथे प्रशिक्षण देत असतात. आणि नक्कीच खऱ्या अर्थाने जर विचार केला हरीश मिरकुटे यांच्या पाठीमागे जर हात कुणाचा असेल तर नक्कीच राजेश दादा मिरकुटे यांचा जे मात्र हात. आणि नक्कीच आज पुन्हा एकदा इथे दहशत निर्माण करायला घेतले या मैदानावरती. जर विचार केला तर बॅक टू बॅक 2 विकेट जे मात्र नक्कीच घेतले आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. कल्पेश दादा केने कडून ना पोईचे संघाल शुभेच्छा आल्या रे. हा कल्पेश दादा तुम्ही माल देखला नाही पण माय तुम्हाला खरीच इकून शुभेच्छा देतो. हा वाहुली करून चषक करून. हा मस्त मालचक योगेश वाघ बोलतो. हा ऐकत वया बरं आहे चल. सुरेख प्रकारचा चेंडू नक्की चेंडूला फेकून दिला परंतु चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. निश्चितपणे एक धाव जी मात्र घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकाल धावफलक 22 या धावसंख्येवर पाहतोय. दुसरं षटक अजूनही ते प्रगती पथावर पाहतोय. परंतु मित्रांनो खरंच काय गोलंदाजी इथे आपल्यातून केली जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर 2 चेंडूवरती कमबॅक करताना 2 जे मात्र नक्कीच महत्वाच्या विकेट ज्या आपल्या नावावरती केल्यात त्या गोलंदाजाचं नाव मित्रांनो तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण मैदानामध्ये खेळपट्टीवरती पाहतोय राजेश मिरकुटे पाहतोय. स्ट्रायकरने जर विचार केला तर भावेशला पाहतोय. इथे खरंच भावेशवरती पूर्ण जबाबदारी असेल. भिंगायला रे याल मग कान मंत्र दिला तर तोच. हा भावेश दादा पॉवरफुल काम आहे गड्याचा. तुला निया लागल आमच्या मुरबाड मध्ये ना येतोय वया तू पण मानस सत्तेट ना. तो कसं आहे तू छोटा पॅकेज बडा धमाका बुबारी उडी तो ढुसक्या तो गडी डायरेक्ट. जाऊन दे चल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर गतीचा वापर केला होता परंतु पंचांचा सिग्नल नक्कीच आमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. चेंडूची मात्र नक्कीच जातोय अवंतरच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धावफलकावरती एक धाव जे ऍड केली जाईल. धावफलक जे मात्र 29-29 धावेवरती पाहतोय टीम पोई गावदेवी पोई. नक्कीच धावफलक पाहतोय गावदेवी पोई 29 धावा पाहतोय. धावफलकावरती दुसरं षटक अजूनही प्रगती पथावर पाहतोय. नक्कीच शेवटचा चेंडू जे मात्र खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते मैदानाच्या आतमध्ये.
ते मात्र खरंच खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि नक्कीच निश्चितपणे फलंदाजांची मात्र जागाही सुद्धा सोडली नाही आहे आणि नक्कीच खरंच नशिबाची साथ मिळाली नाही या वेळेस आणि निश्चितपणे जे मात्र चेंडूला सुरेखरित्या खेळून काढला. षटक क्रमांक इथे आपण पाहू शकाल दुसरं संपुष्टात येतं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा लागल्या गेल्या आहेत. 29 धावा पाहतोय. अजूनही 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 50 धावा. नक्कीच टीम गावदेवी पोईला 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 50 धावा, ज्या मात्र कशा प्रकारे बनवल्या जातील की थोडीसा नक्कीच ताकद लावावी लागेल. ते कशा प्रकारचे मात्र होईल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र शंका नाहीये. सामना महत्वाचा आहे आणि यानंतरचा सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. दोन मातबर संघ जर पाहिलं सिद्धिविनायक आपटी त्याचबरोबर जिगरबाज रायते या दोन संघांच्या माध्यमातून यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. लजित हॉटेलवाले बाबू शेठ यांचं आगमन झालंय. त्यांच्यासाठी खरीच खूप खूप धन्यवाद आणि खरीच टाळ्या वाजी तुम्हा. माझा आवाज नसेल टाळ्यांचा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवती गोलंदाज धीरज पवारला पाहतोय आपण इथे. कारण की जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ जे मात्र नक्कीच शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये तब्बल बनवायचे आहेत 50 धाबा. का बनणार नाहीये? त्याने बनवल्यात. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. पुन्हा एकदा विकेट करायचा होता. चेंडूला नक्कीच फेकून द्यायचा होता परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये आणि चेंडूचे मात्र नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळते. खरंच ही निर्धाव चेंडूची फेकी किती महत्वाची असेल. कारण की जर विचार केला तर एक एक निर्धाव चेंडू जे मात्र नक्कीच टीम दहागाव पोईसाठी जे मात्र नक्कीच एक एक निर्धाव चेंडू जे मात्र नक्कीच थोडंसं संकट येऊन बनेल आणि एक एक धाव जी मात्र नक्कीच घ्यावी लागेल. इथे सुरेख गोलंदाजी हाताळताना आपण धीरजला पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल धीरज. स्ट्राईक होणे फलंदाज तेजसला पाहतोय. सुरेख कमबॅक करताना इथे गोलंदाज धीरजला पाहतोय. खरंच एक एक निर्धाव चेंडू किती महत्वाचा असेल. कारण की मित्रांनो एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे. ज्या वेळेस एक एक धाव जी मात्र आपल्याला गरज लागते त्यावेळेस आपल्याला त्या एका धावेची किंमत काय असते ते मात्र कळत असते. या स्पर्धेचा फॉर्मॅट देखील आहे मित्रांनो. सामना कंपल्सरी चेसिंग ती मात्र शंका नाही. इथे मात्र एक एक धाव जी मात्र आपल्या संघासाठी महत्वाची असेल. पुन्हा आणि चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल. या स्पर्धेचा फॉर्मॅट आहे मित्रांनो. बॅक टू बॅक जर विचार केला तर 3 चेंडूची निर्धावपैकी किती करताना गोलंदाज धीरज पवारला पाहतो आहे. जर विचार केला तर तेजस हारडला पाहतोय. स्ट्राईक होती. तेजसला काय समजत नाही. येडा करून टिकलाय. पागल केलाय धीरजना. तेजसला मात्र फिदा व्हायला लागेल धीरजवर. डायरेक्ट डुसकीत गोळी मारायला लागेल. फुसकीत घालवायला लागेल. अरे माझे देवा देवा हे बॉलर ना काय मंत्र शिकायला टावा. एक लिंबू 5 मिरच्या जेवून आलाय का काय खिशात ये रा तुम्ही आधी नीट. कारण बॉलच दिसत ना बॅटमन तेजसलं. 4 चेंडू काय यार केवढं भारी टकला. कठीण भारी रे. येणाऱ्या 2 चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलंदाज धीरज पवार. स्ट्राईक पुन्हा एकदा तेजसला पाहतोय. आता मात्र कुत्तैलाय हा. आरडत पळालाय डायरेक्ट आरडत. हा हीच गरज होती तुझं. मग पाजून तुला काय सांगा. तुला तोपर्यंत नक्कीच मेंटॉस नव्हती भेटली. दापलक षटकारच्या साहाय्याने जाबून पोहोचलाय नक्कीच 35 धाबा पाहतो इथे दापलकावरती. नक्कीच 13 चेंडूचा जे मात्र खेळ शिल्लक असेल विजयासाठी बनवावे लागतील 44 धाबा. काय शक्य नाहीये. खरंच आपण प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 13 चेंडूचा खेळ शिल्लक विजयासाठी 44 बनवायचे. इथे कशा प्रकारच्या बनतील आणि कशा प्रकारच्या बनवल्या जातील ते मात्र आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा इथे खोलवा टप्प्याचा चेंडू मात्र गॅप सिलेक्शन मध्ये लोटून दिलाय. चेंडू मात्र निघून चालाय सीमारेषा पार आणि नक्कीच हा येतोय खणखणीत चौकार. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय. तिसरं संपुष्टात येतं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दापलकवरती धावा लागल्या गेल्यात 39 धावा.
12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विजयासाठीच्या मात्र बनवावे लागतील 40 धावा. जातो डीजीच्या माध्यमातून सुमधुर संगीत जे मात्र तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. इथे खरंच 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विजयासाठी बनवावे लागतील 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती जे मात्र चेंडूचा सामना करावा लागेल. सिंगल डबल चौकार षटकार ज्याप्रमाणे धावा येतील त्याप्रमाणे धावा धापलकावरती लावणं महत्वाचं असेल. आणि की निश्चितपणे स्ट्राईक जर आपण पाहू शकाल भावेशला पाहतोय सलामीच्या भूमिकेमध्ये मैदानात दाखल झाला होता भावेश. तो अजूनही आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 6 चेंडूचा सामना केलाय आणि धावा बनवल्यात 17 धावा. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडूला खोदून काढलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत निश्चितपणे 2 धावाच्या मात्र धापलकावरती जोडल्या जातील. आणि या 2 धाबेच्या मदतीने धापलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले टीम गावदेवी पोई 41 धावा पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रायकरमध्ये सज्ज पुन्हा एकदा असेल भावेश. गोलंदाजी मार्गदर्शक हरीश मिरकुटे असेल. येट मात्र पंचाय हातपस राहिलं व्हाईट बॉल घालायला. हा योकरन मात्र आम्ही द्याव पोयल जाऊन दे. एका धावेच्या मध्ये धापलक आपण पाहू शकाल 42 धावा पाहतोय ते धापलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हरीशला पाहतोय. नक्कीच पुन्हा एकदा एक कमबॅक करताना गोलंदाज हरीशला पाहिलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळाली. इथे एक निर्धाव चेंडू नक्की टीम पोईसाठी जे मात्र नक्कीच एक संकट आणि काळ बनून येत राहील. त्या चेंडूवरती जे मात्र सामना करणं फलंदाजाचं काम असेल. ज्याप्रमाणे सिंगल डबल चौकार षटकार सन्मान देणं महत्वाचं असेल. आणि सन्मान देऊन ज्या मात्र धावफलकावरती धावा जोडणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गवरती हरीश. बुवर तर मारलाय खाल तर फिल्डर येतो. वरचा बॉल वरतच धरला आउट. चल भावेश भूक लागली वय आता ये आता काम झाला फिट आपला. काय 8 चेंडूत खरीच 19 केलं गड्या ना. पुलीची ताकद कमी पडली र. नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर जाताना पाहतोय ते योगराजला पाहतोय. योगराज बुटेरे पाहतोय आपण खेळपट्टीवर जाताना. इथे मात्र सलामीच्या भूमिकेत भावेश मैदानामध्ये आपण पाहिलं असेल दाखल झाला होता. भावेशला मात्र परतावं लागलं. स्ट्राईकवरती जर विचार केला तर नक्की तेजसला पाहतोय. नऊ चेंडू बनवायचे 37 धावा. नक्कीच 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विजयासाठी बनवायचे 37 धावा बनतील का कशा प्रकारे आपल्याला पाहायचंय.
तर नक्कीच या स्पर्धेसाठी सुद्धा सिद्धिविनायक चषक लाकडपाडा यांच्या वतीने सुद्धा नक्कीच या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा नक्कीच चेंडू हवेत, इथे मात्र नक्कीच धापलक आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर चौथ्या षटकामधल्या 4 चेंडूची फेकी झाली आहे आणि नक्कीच निश्चितपणे 42 तर नक्कीच टीम गावदेवी पोलीस संघाला विनंती करण्यात येते, शेवटचा कॉल असेल, डगआउट मधून जर आवाज द्यायचा नाही दिला तर नक्कीच पॅनल असल्या सामोरं जावं लागेल. इथे काय खेळलाय फटका, चेंडूचे मात्र जाऊन पोहोचतोय वन बाउन्स सीमा पार. हा येतोय नक्कीच तेजसच्या बॅटमधनं कणकणी चौकार आणि चौकाराच्या साह्याने दापल कवरी तब्बल धावा जाऊन पोहोचली टीम गावदेवी पोई 46 धावा पाहतोय. अजूनही 7 चेंडू बनवायचे, 33 कशा प्रकारे बनतील ते मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर होते पुन्हा एकदा तेजसला पाहतोय, गोलंदाजी मार्कुटे हरेश मिरकुटे. अतिशय जे मात्र या फलंदाज या खेळाडूकडे अनुभव आहे तोच हरेश मिरकुटे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू, नक्कीच क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि निश्चितपणे एक धाव तर घेतले, दुसऱ्या धावेचा कोल केलाय परंतु तो पण जे मात्र नक्की चित्त्याच्या चपळाईने घेतल्या जातील 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावा आपण पाहू शकाल. धावपलक जाऊन पोहोचतोय इथे 48 धावा पाहतोय. 6 चेंडू बनवायचे, 31 धावा बनतील का, कशा प्रकारे बनतील ते मात्र येणारे 6 चेंडू सांगून देतील. या सामन्याचा विजेता कोण असेल तो मात्र नक्कीच या 6 चेंडूच्या खेळानंतर आपल्याला नक्कीच माहिती होईल. हा क्रिकेट आहे मित्रांनो. खरंच जर विचार केला तर 6 चेंडू बनवायचे आहेत, 31 शक्य अशक्य दोनही गोष्टी या मात्र 6 चेंडूमध्ये असतील आणि नक्कीच इथे मात्र आपल्याला ते पाहायला मिळतील. नक्की गावदेवी पोलीस संघ जे मात्र या 6 चेंडूच्या मोबदल्यात कशा प्रकारच्या 31 धावा बनवेल का आणि कशा प्रकारच्या बनवल्या जातील ते मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला माहिती होईल. सामना महत्त्वाचा आहे, स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये खरंच आयोजकांनी काय इथे आयोजन केले आणि खरंच ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून जी खरंच 10 क्रिकच्या माध्यमातून जी मात्र थेट जे मात्र नक्कीच टेलिकास्ट केली जाते, 7 समुद्रा पलीकडे ही स्पर्धा पोहोचवली जाते. नक्कीच स्ट्रायकडे आपण योगराजला पाहतोय, अजून एकही चेंडूचा जे मात्र सामना केला नाहीये आणि नक्कीच या 6 चेंडूमध्ये बनवायच्या 31 कशा प्रकारे बनवल्या जातील क्षमता आहे योगराजकडे. बॉलर कोण रे, प्रणय आलाय का, हा 6 आणि बनवायच्या 31 उल्या नाही बॉलाला नुसता कुतवायला लागल, फटकी करायला लागल. हा मिस टायमिंग फटका, चेंडू हवे, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय, लोमॅट लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तर घेतली आहे. निश्चितपणे एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते टीम पोई 49 धावा. 5 चेंडू बनवायचे आहेत, 30 धावा. धावा कशा प्रकारे बनतील का ते मात्र नक्कीच आपल्याला या 5 चेंडूमध्ये माहिती होईल. ती मात्र शंका नाही. अरे मस्त खेळा माले, पटकन बोलाय चानच भेटली पाहिजे. अरे लोका कैची आय काय राहिली, यो आमचा हेलिकॉप्टर उडायला इकडे ना धुरळा आणला माग. हेलिकॉप्टर ड्रायव्हर धुरळा नको आणू, नको गड्या. अगं लाल कपडे करून टिकले, त्याचा माझा कपडा लालूच आहे, जाऊन दे. आमचे निखिल दादा हिरवा आहे. कोठर दिसलाय नाही माल. आता रे याला काय केलाय तुम्हाला सांगू आता. करीच जर विचार केला तर नक्कीच 10 गाव संघाक ना बादशाह आहे, 10 गाव संघाचा बादशाह आहे गोलंदाज आणि यो एक्का दे कदुमा पोई संघाचा. एक बाजूला बादशाह आणि एक बाजूला एक्का. आता कोण बरं भारी भरल, कारण षटकार तर ते काय भेटला. आता एवढं काय करायला लागल माहित आहे का, 4ही चौकार या षटकार मारायला लागतील. कारण केवढं 4 चेंडू कडायचा 24 कसं कडाल बरं, मला देखून दे. नक्कीच 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल, विजयासाठी बनवायचे 24 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ते मात्र हे 4 चेंडू सांगून देतील.
सामना महत्वाचा आहे, षटक महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे. पुन्हा एकदा इथे आपण स्ट्रायकर तेजसला पाहतोय. इथे मात्र खरंच गोलंदाज प्रणय मिरकुटे आपण पाहतोय. सामना महत्वाचा आहे, इथे षटक सुद्धा महत्वाचं आहे. खरंच काय होईल जे मात्र येणारे हे 4 चेंडू सांगून देतील, कारण की स्ट्रायकरवरती फॉर्म आलेला फलंदाज तेजसला पाहतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू, फलंदाज तेजसला चेंडूचा अंदाज समजला नाहीये. विचार पण इकडे आगडा पगडा नाही जमला कारभार. काय रे, अरे यो काय करायला याकनी झाला का याक आला मग ये हाऊस होती तुला मग याची ये तू दमला वयाहून काला वया ये इकडे बस आता जाऊन दे. जाऊन दे आता केवढं बॉल राहिलं रे, अरे 2 राहिलं वय ना. दोन चेंडूचा खेळ जे मात्र की शिल्लक असेल विजयासाठी बनवायचे 23 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील ती मात्र शंका नाहीये. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे. स्ट्रायकरने जर विचार केला तर नक्कीच योगराजला पाहतोय. इथे मात्र नक्कीच गोलंदाजी मार्क होते आपण प्रणयला पाहतोय. प्रणय मिरकुटे सामना महत्वाचा आहे, 2 चेंडूचा खेळ विजयासाठी बनवायचे 23 धाबा. इथे मात्र नक्कीच इथे मात्र खरंच फलंदाजाला चेंडूचा अंदाज समजला नाही. चेंडूच्या मात्र नक्कीच एष्ट्यांवरून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची फेकी पाहायला मिळाली आहे. हा एक निर्धाव चेंडू किती महत्वाचा असेल. इथे खेळचे मात्र नक्कीच शिल्लक असेल 1 चेंडूचा आणि बनवायचे आहेत 23 धाबा. इथे बनतील का, कारण की जर विचार केला तर शक्य नाहीये. इथे खरंच शक्य नाहीये, पण त्याचा फायदा इथे मात्र नक्कीच गोलंदाजाने दिलाय. आणि नक्कीच निश्चितपणे चेंडू असेल विमर आणि नक्कीच यापुढील चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच धाबाच्या मात्र 2 अंकित केले जातील धावफलकावरती. धावफलक आपण पाहतो इथे 58 धावा पाहतो इथे धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते प्रणय मिरकुटे पाहतोय. इथे मात्र खरीच चेंडू हवेत खेळून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक चुकी करतोय, परंतु नक्कीच पाहता पाहता सामन्यामध्ये टीम विजय होतीये 10-11. तर नक्कीच हाडलक टीम गावदेव पोही विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं मात्र गोडसं कौतुक करतोय. तर नक्कीच मित्रांनो इथे एक काटेकी टक्कर आपण पाहिली. यानंतर सुद्धा आपण पाहणार आहोत या स्पर्धेचा जर विचार केला तर दिवस क्रमांक पाहतोय 3रा आणि 3ऱ्या दिवसामधील पहिल्या इनिंग मधला सामना क्रमांक पाहणार आहोत 3रा. जर विचार केला तर हरीश मिरकुटे नावाचा फलंदाज 24 चेंडू आणि तब्बल 71 धावांची खेळी जी मात्र केली आणि तीच खेळी जी मात्र आपल्या संघासाठी विजयासाठी महत्वाची ठरली. यानंतर नक्कीच सामना पाहणार आहोत जिगरबाज रायते विपक्ष सिद्धिविनायक आपटी. परंतु नक्कीच मायक्रोफोनवरती परिवर्तन करूया, मायक्रोफोनवरती जोडले जातील नक्कीच एक जुन्नर भूषण निखिलजी ठोंबरे. तर नक्कीच मित्रांनो मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत हरीश मिरकुटे. तोसिफ सरांच्या हातून आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय हरीश मिरकुडेला. हरीश आपण या, हरीश मिरकुडे आपण या व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅच हा किताब
आपण हरीशला देतो. खूप चांगलं क्रिकेट हरीशच्या माध्यमातून राहिलं आणि तोसिफ भाई यांच्या शुभ हस्ते आपण हे किताब जे मात्र देतोय. खूप चांगलं क्रिकेट हरीश मिरकुटे या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. सातत्यानं या दहागाव गावचं नाव